रेस्टॉरंटमध्ये. आज जमलं तर मी तुम्हाला दाखवणार आहे रेस्टॉरंटमध्ये एंट्री घेतली. फ्रेंड्स, गुड मॉर्निंग. माझ्या नवीन ब्लॉगमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. चला, आज आपण आलो आहे कोळींबाई रेस्टॉरंटला. त्यामुळे आज 3 कप्पे आपण दाखवूया आणि सर्व कोळी पद्धती, आगरी कोळी पद्धतीचं जेवण जेवणार आहोत. खूप थकले. काकीच्या रेस्टॉरंटमध्ये आलेलो आहोत. हॅलो, देवी बाकी आहे माझं आणि छोटंसं किचन आहे. आपण फोटो काढूया. आणि इकडे बघा मस्त होडी आहे. अरे तिकडे बघा चुटकी आणि मम्मी बसलेली आहे. बघते चुटकी होडीच बसते. होडी आहे. इकडे बघा नलिनी काकींच्या रेस्टॉरंटमध्ये होडी आहे. बघा माझी भाची बसते. इकडे छोटंसं किचन आहे. नलिनी काकू जाऊन भेटली तर आपण नलिनी काकूच्या छोटेसे हे बघा जुने ए थांब फोन तुझा फोन आणि बघा जुने कालीमध्ये रेस्टॉरंटमध्ये घेतली ते सगळं सामान आणि ते कांदे लावलेले आहेत ओरिजिनल. मला मस्त अशी पितळीची भांडी आहेत वरती. शूटिंग मस्त झालेले आहे इथे. नलिनी काकूच्या मसाल्यांचे आपण जे व्हिडिओमध्ये शूटिंग बघतो ते आहे. मग कोळींबाईच्या रेस्टॉरंटला झोपाळासुद्धा आहे आणि मी आणि रेस्टॉरंट आहे कोळींबाई. त्यांची तब्येत, नलिनी काकूची तब्येत ठीक नाही आहे म्हणून त्या नाही आहेत. बघा कोळींबाई रेस्टॉरंट खूप मोठं आहे. खूप गर्दी पण होती सुट्ट्या असल्या कारणामुळे. आणि आम्ही अलिबाग फिरायला गेलेलो तर आम्ही गेलेलो. बघा आम्ही इथं मस्त सुरमई थाली, वडे, कोळंबी मसाला, सोलकढी, सर्व चिकन मागवलेलं. बघा ही थाली मागवलेली, सुरमई थाली, चिकन थाली, लॉलीपॉप सर्व मागवलेले. बघा आम्ही सगळे जेवते त्यामुळे फॅमिली. नागाव बीच रोडलाच आहे कोळींबाई रेस्टॉरंट. मम्मी जेवली, मी जेवली. ओके होतं जेवण. मला नलिनी काकूला भेटण्यासाठी आलेली होती पण त्या नाही आहेत. त्यांची तब्येत ठीक नाही आहे. हाय फ्रेंड्स, गुड मॉर्निंग वगैरे. चला आपण अलिबागला आलो आहोत आणि आपण जाणार आहोत नागाव बीचला. सो चला बीचवर जाणार आहोत आणि ब्लॉगमध्ये कंटिन्यू. बघा इथे मस्त आम्ही झोन इथे रिसॉर्टला थांबलेलो आहोत. मस्त स्विमिंग पूल पण तुम्हाला बीचला. सो चला बीचवर जाणार आहोत आणि ब्लॉगमध्ये कंटिन्यू. बघा इथे मस्त आम्ही झोन इथे ब्लूसमध्ये स्विमिंग पूल आहे. सगळेजण पोहोचले. आम्ही पण उद्या पोहणार ब्लॉगमध्ये बघा. आणि उद्या मी पोहणार आहे ते मी वगैरे सर्व एन्जॉय करते. बघा ब्लू सी मध्ये आलेलो होतो आम्ही या रेस्टॉरंटमध्ये. बाजूला स्विमिंग पूल आहे, मस्त आहे. आणि आम्ही तयारी करत आहेत नागाव बीचला जायला. बघा सुंदर असं रेस्टॉरंट आहे ब्लू सी. आणि फोटोग्राफी करू शकता, वेगवेगळे रूम घेऊ शकता. छान आहे फोटोग्राफीसाठी. फॅमिलीसोबत ब्लू तिथपासून राहायला 5 मिनिटाच्या अंतरावर आहे. मस्त मस्त नारळीची झाडे आहेत. सगळं दाखवणार आहे. तुम्ही सुद्धा अशी नारळीची झाडे आहेत. नारळ बघू शकता. मस्त असं व्लॉगिंग होईल. नागाव बीचला आपण पोचलेलोच आहोत आणि आम्ही आता नाश्ता आणि चहा करायला जाणार आहोत आणि नंतर मग चौपाटीला जाणार आहोत. सो बघा इथे वेगवेगळ्या प्रकारचे नाश्त्याचे दुकाने आहेत. लहान मुलांना स्विमिंगचे जे खेळणे वगैरे लागतात ते सुद्धा आहे विकायला. आमचा प्लॅन झालेला आहे नागाव बीच नाही फिरायचं आहे, काशीला जायचं आहे. त्यामुळे मी तुम्हाला बघा नागाव बीच आहे त्याचे फक्त मी तुम्हाला इकडनं शूटिंग दाखवते. आणि आम्ही इथे नाश्त्याला थांबलेलो आहोत. मच्छीवालेसुद्धा बसलेले आहेत. मच्छी बाजूला सुकी मासळी. मच्छीवालेसुद्धा बसलेले आहेत. मच्छी बाजूला सुकी मासळी. या मच्छी कशी आहे भाव सांगा ना. सोडे 100 रुपयाला वाटा आहे बघा. 100 रुपयाला वाटा. बघा मस्त मस्त आहे. आणि सोडे कसे आहेत?
हे सोडे सगळे 800चे 700ला देणार. 700ला कमी घेतले तर कमी करा ना. सोडे चांगले गावठी कमी करा ना, घेतले तर मी बघते आता मम्मीला. बघा मस्त मस्त मासळी आहे. आणि हे कसे आहेत सुकवलेले? मासा आहे तो 100ला एक आहे. आणि हे बघ हे 100ला वाट आहे. ती आखी पाटी 400चे 300ला 400चे. बघा या नागाव बीचला बघा, नागाव बीच. सुंदर तिकडे राईट आहे नागाव चौपाटीत काय सर्व चिखल आहे, त्यामुळे तुम्ही येऊ नका. आणि 25 तारखेपर्यंतच इथे राईड्स चालू असतात. चला फ्रेंड्स, तर बघा आपण अक्षी बीचला आलेलो, जवळच आहे. बघू शकते इथे मस्त छोटीशीच बीच आहे. आणि पण अलिबाग आलेले आहोत. इकडे बघा आंबे त्यामुळे भेटले. सो चला कशी पण कन्सेंटला जाऊया. आणि बीच तर मस्तच आहे, राईड्स पण दिसत आहेत. बघूया आता जमलं तर आम्ही कशा बसायचं ते आता ठरवू. बीचवर खूप गर्दी आहे. नागाव बीच सारखंच आहे. घोडागाडी राईड्स आहेत, राईड्स आहे, गाड्या पण खूप गर्दी आहे. बघा उंटाची सफारी आहे, घोडागाडी सफारी आहे, सगळे. आणि गर्दी बघा खूप आहे. मस्त अशी चौपाटी आहे आणि सर्वजण एन्जॉय करत आहे. आम्ही सुद्धा जाणार आहोत. गर्दी खूप आहे. पाण्यामध्ये सगळेजण एन्जॉय करत आहे. आम्ही घोडागाडी राईडमध्ये बसलो आहेत. मम्मी आहे, माझी भाची आहे आणि सर्व फॅमिली आहे. बहीण आहे, पप्पा आहेत, भाऊ आहेत, सर्व आहोत. आणि आम्ही अक्षी बीचला नागाव येथे बसले. बघा पप्पासुद्धा आहेत. बघा मावळताना सूर्य किती छान वाटतोय. संध्याकाळचा व्ह्यू खूपच छान वाटतो. पाणी तर अस्वच्छ आहे, एकदम घाण आहे, वास येतो पाण्याला. कोणीच भिजणार नाही आहे. तरी पण मी असंच जाते, रील्स काढते आणि फोटोशूट करते आणि येते. तर बघा मम्मी आणि मी आलेली आहे फोटो काढायसाठी. बघा लाट आलेलीच आहे. हा मस्त गरम पाणी आहे. बघा मम्मी एन्जॉय करते. बघा सनसेट बघा. हो हो बघा चिखल खूप आहे.